मला टिक्का, माझ्या भावाला टिक्का लावला आणि माझ्या छोट्या भावाला पण टिक्का लावला. आणि इकडे माझी गणपतीची तयारी माझी मामी करत होती आणि इकडे माझी मम्मी दुर्वा चढत होती, माझी नानी. आणि आम्ही कवडस हलवलं, थोडं गणपतीला हलवलं. नंतर आम्ही गणपतीची तयारी केली न्यायला आणि आम्ही मस्त गणपती न्यायला. आणि मला खूप दुःख होत होतं की गणपती आता चालली मला सोडून. तर इथं हे गावामध्ये आपल्या कार्टूनसारखे कोणी मुलांना कॉस्ट्यूम घातले होते, तिकडे स्टॉल लागले होते खायची. नंतर आम्ही गेलो गणपतीला विसर्जन करायला, पण मला खूप दुःख होत होतं की गणपती मला सोडून चालली. नंतर आम्ही आरती केली. आरती केल्यानंतर आता आम्ही हा गणपती म्हणजे विसर्जन करणार आहोत. आम्ही आता गणपतीला नेत आहे. माझ्या भाऊला पण छोटा गणपती घेतला आहे. इथं माझा गणपती मी आता मला पण दुःख होत होतं, पण तरी पण आता मी गणपतीला विसर्जन केलं. आता मी मोठ्या टाक्यात करायचं कारण की ते मी माझ्या गणपतीचं विसर्जन केलं. आणि माझ्या मामाचा मुलगा तो पण गणपतीचं विसर्जन करत होता. अखेर माझ्या मामीनं त्या गणपतीचं विसर्जन करून टाकलं. आणि तू खूप लढत होता, तो गणपतीला सोडून गेलं. तुमच्या घरी गणपतीचं विसर्जन कसं झालं आम्हाला खाली कमेंट करून सांग.